आधी खाऊन घे मग काम कर. हे घे. तर नाही रानू, टीमने मला काही नवीन क्लायंट्सचे मेल्स चेक करायला सांगितले. काही कंपनीज आहेत ज्यांना आपल्या कंपनीबरोबर बिझनेस करायचा आहे. त्यांना लवकरात लवकर कॉन्टॅक्ट करावा लागेल. आपल्या कंपनीच्या ग्रोथसाठी नाही मस्ट आहे. हो जयंत, अरे पण दिग्विजय देशमुख. बाबा बाबा फोन वाजतोय. हॅलो हॅलो, हां, कोण बोलतंय? मी जयंत कानेटकर बोलतोय, JGC कंपनीचा मॅनेजिंग डिरेक्टर. हॅलो, ऐका ना, तुम्ही जरा रेंजमध्ये येता का? तुमचा आवाज ब्रेक होतोय. मी म्हणत होतो मी जयंत बोलतोय, जयंत कानेटकर. नाही सर, अजूनही तुमचा आवाज ब्रेक होतोय. प्लीज रेंजमध्ये या ना. जयंत, अरे एवढं ओरडून का बोलतोयस तू? तुला माहिती आहे ना आपल्या घरात रेंजचा प्रॉब्लेम आहे. हॅलो 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 हॅलो, आवाज येतोय आता? हॅलो बाबा. हाँ हॅलो, काय रे? अहो, तुमचा फोन आहे बहुतेक. कोणी केलं काय कळत नाही. बघा एकदा बोल. हॅलो, नमस्कार, मी जयंत कानेटकर बोलतोय, JGC कंपनीचा मॅनेजिंग डिरेक्टर. तुमचा काल मेल आला होता. हां बरोबर, काल मेल केला होता. नमस्कार कानेटकर साहेब. मी वाचला तो आणि येस, तुमच्यासोबत काम करायला, तुमच्या कंपनीसोबत टायअप करायला मी खूप एक्सायटेड आहे. तर आपण कधी भेटू शकतो मला सांगा ना. करू की लवकरात लवकर मीटिंग करूया. तुम्हाला आमच्या प्रोजेक्टमध्ये रस आहे पाहून छान वाटलं. आपण लवकरच भेटूया. ठीक आहे, मग मी नक्की कळवतो तुम्हाला. येस येस, भेटू लवकर. ओके, बाय. Enki? आरती, करमत नाही तुला तिच्या बगर? ती नसेल तर काम काय गोड लागत नाही तुला? गपकी रे छोटू. हा एंकी, ए एंकी, एंकी. अरे आरती ना, तिचा मामा आलाय ना व गावाहून इलाजासाठी. अरे आजारी हाय तो. हा, म्हणून त्याची सेवा करायला घरला आहे, घरला. हा हा. काय हो मालतीताई, विसरलात का? मला ओळखलं का? नाही विसरूच शकता तुम्ही, पण मी हिशोब नाही विसरलो. दादा तुम्ही होय? अहो असं कसं विसरू आम्ही? तुमचं पैक द्यायचं हा ठाव आहे मला. तुम्हाला एक हात जोडून विनंती करते. हे बघा, थोडी मुदत वाढवून देता का हो? तुमचं सगळं पैसे परत करीन हो. हा, हे मुदत वाढवण्यापेक्षा आपल्यातलं नातं वाढवलं तर सगळे पैसे माफ करीन मी. हो, कशाला? म्हणजे आम्ही पैसे परत करू की लवकरच करू बघा, याचा सकट. हा, तुम्ही पण ना, चांगला पर्याय तुम्हाला दिला मी, तोही तुम्हाला नकोय. अहो देवी आईची शपथ घेऊन सांगते हो,
लवकरात लवकर आम्ही तुमचं पैसे आणि याच बी परत देऊ. थोडीशी मुदत फक्त. ते काय झालं? तुम्ही तुमच्या मुलीशी बोलणार होता, ऐकत नाही का ती? नाही म्हणजे पुण्यानं बोलते मी तिच्याशी, पण तुम्ही राग म्हणून घेऊ नका हो. तुम्ही सांगितलेलं ऐकत नाही. मग राग तर येणारच ना. कुठे हाय कुठे ती? एक्झॅक्टली. या सगळ्या जुन्या कल्पना आहेत आणि जे काही घडलंय ते यांच्या हातून चुकून घडलंय. त्यामुळे आजी प्लीज तुम्ही यावर आता आणखी चर्चा करू नका प्लीज. आणि प्लीज मी तुम्हाला सगळ्यांना सांगू इच्छिते, इनफॅक्ट मी सगळ्यांना विनंती करते, तुम्ही प्लीज या गोष्टीवर आता चर्चा करू नका आणि याचा कोणी विचार करू नका प्लीज. देवी, हा काय अनर्थ घडवलायस? पूर्वीच्या कपाळावर लागणारं कुंकू भावनाच्या माथ्यावर कसं पडलं? हे काय घडलंय आई? भावनाच्या कपाळावर कुंकू म्हणजे माझ्या भावनाच्या नशिबात सौभाग्य आहे. हे काय घडलंय माझ्या हातून आई? नक्की काय सांगायचंय तुला? माझ्या हाताने हे कुंकू भावना मॅडमला लागलं, काय अर्थ आहे याचा?